आदरणीय विवेकजी वेलणकर सर या ठिकाणी करणार आहे. आपणास विनंती करतो की आदरणीय विवेकजी वेलणकर सर आमच्या कार्यकर्त्यांना आपण या ठिकाणी संबोधित करावं. माननीय पद्मभूषण अण्णा हजारे यांना पहिल्यांदा वंदन करतो. माननीय सरपंच, त्याचबरोबर महासंघाचे अध्यक्ष आणि सर्वच कार्यकर्ते, आपल्या सगळ्यांना नमस्कार. अण्णांनी आता आपल्या समोर अतिशय थोडक्यात पण अत्यंत महत्वाचे मुद्दे मांडले. कार्यकर्ता कसा असावा, मला असं वाटतं त्याच्या 10% जरी आपण होण्याचा प्रयत्न केला तरी भरपूर काही आपण समाजासाठी देऊ शकू अशी मला नक्की खात्री वाटते. अण्णांनी अनेक वेळा उपोषण केलंय. उपोषण म्हणजे काय हे करून बघितल्याशिवाय कळणार नाही. सकाळी ब्रेकफास्ट झालाय तरी आता 1 वाजल्यानंतर चुळबुळ सुरू होते का नाही बघा. दुपारचं जेवण लवकर होते का नाही आपलं. तिला अण्णांनी 17 दिवस उपोषण केलंय. खरंच म्हणजे महात्माच म्हणावं अशी व्यक्ती आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्यांना परत एकदा करा. माहिती अधिकार कायदा येऊन आता ऑलमोस्ट 19 वर्ष होती. कायदा काय नवीन नाही. आपण बऱ्याच जणांनी त्याचा अनुभवही घेतलेला आहे याची मला खात्री आहे. खरं म्हणजे आतापर्यंत हा इतका जनतेपर्यंत पोहोचायला पाहिजे, इतका क्रांतिकारी कायदा जनतेसाठी झालेला, पण दुर्दैवाने जनतेपर्यंत पोहोचलाच नाही. ही त्यातली सगळ्यात मोठी दुर्दैवी वस्तुस्थिती आहे. म्हणजे ग्रामीण भागात जेमतेम 5% आणि शहरी भागात जेमतेम 10% जनतेपर्यंत आज 19 वर्षानंतर हा कायदा पोहोचतो. याचं कारण सरकारला हा कायदा लोकांपर्यंत पोहोचू देण्यात कुठलाही रस नाही. या कायद्याच्या कलम 26 मध्ये सरकारवर जबाबदारी टाकते की डाऊनट्रोडन्स पददलितांपर्यंत हा कायदा सरकारने पोहोचवायचा आहे. काहीही केलं नाही सरकारने. जनतेपर्यंत हा कायदा पोहोचावा म्हणून काहीशे कोटींचं बजेट ठेवणं अपेक्षित होतं पहिल्या वर्षापासून. पण परवा सुप्रीम कोर्ट म्हणलं तसं लाडकी बहीण योजनेला द्यायला सरकारकडे पैसे आहेत, पण माहिती अधिकार कायदा लोकांपर्यंत पोहोचावा याकरता खर्च करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. कारण त्यांना तो पोहोचवायचाच नाहीये ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे जबाबदारी आता तुमची आमची बनते. जो काही हा कायदा थोडाफार पोहोचलाय तोही अण्णा हजारे साहेबांसारख्या लोकांमुळे, काही NGOज मुळे आणि काही कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे पोहोचलाय. ते प्रयत्न आता वाढवून हा कायदा जास्तीत लोकांपर्यंत कसा पोहोचवता येईल याकरता तुम्ही सगळे त्याचे क्रांतिदूत व्हावं एवढीच माझी तुमच्याकडनं अपेक्षा आहे. या कायद्यावर अनेक आरोप आहेत. गेल्या 18 वर्षापासून सुरू आहेत ते. पहिला आरोप, लोक फार दुरुपयोग करतात म्हणल्या कायद्याचा. आम्ही थोडासा अभ्यास केलाय काय भानगड आहे. तेव्हा असं लक्षात आलं की दुरुपयोग करणारे किंवा हॅरॅस करणारे 25 ते 30% अर्ज हे सरकारी कर्मचाऱ्यांचेच असतात आणि रिटायर झालेले हमखास करतात. कारण का त्यांना वेळ असतो, दुसरं नक्की घपला कुठं झालाय हे त्यांना नीट माहिती असतं, आणि तिसरं त्यांचं म्हणणं असं असतं आम्ही सर्व्हिस मध्ये असताना आमच्या साहेबांनी आम्हाला हॅरॅस केला, आता आमची टर्न आहे त्यांना हॅरॅस करायची. सामान्य माणसाशी याचा काही संबंध नाही. दुसरा आरोप या कायद्यावर सर्रास केला जातो, पार्लमेंट पर्यंत हा आरोप झाला, ते म्हणजे लोक ब्लॅकमेल करतात हा कायदा वापरून. मी सरकारी अधिकाऱ्यांची असंख्य ट्रेनिंग घेतली. सगळ्या ट्रेनिंगला मी त्यांना सांगतो की बाबा रे, ब्लॅकमेलिंगचा आरोप करताना सांभाळून करा. ब्लॅकमेलिंग कोणाला होऊ शकतं? ज्यांनी काहीतरी ब्लॅक केलंय त्यालाच ब्लॅकमेलिंग होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही समोरच्याकडे बोट दाखवलं की तो मला ब्लॅकमेल करतोय, तर ते असं दाखवतं उरलेली 4 बोट की तुम्ही ब्लॅक करता. त्यामुळे तुम्ही ब्लॅक करणं थांबवा, ब्लॅकमेलिंग आपोआप बंद होईल. पण त्या कायद्याचाच एक काय म्हणूया त्याचं चुकीच्या पद्धतीने पोहोचावा याकरता हे आरोप आहेत ब्लॅकमेलिंग साठी. अजून एक काही उद्योग सुरू केले त्या सरकार मधल्या मंडळींनी. एक कुठलं तरी CVCचं सर्क्युलर आहे.
काही संबंध नाही का सीव्हीसीचा या कायद्याशी काही संबंध नाही. ते कुठलं तरी एक सर्क्युलर दाखवतात आणि असं म्हणतात 2 पेक्षा जास्त अर्ज करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करू. पण हे इतकं पसरलं. मला आठवतं एक 6-7 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आमच्या पुण्याच्या MSCB मध्ये त्यांच्या चीफ इंजिनियरनी एक इंटरनल सर्क्युलर काढलं गोपनीय म्हणून. काय तर म्हणे 2 पेक्षा जास्त वेळा अर्ज केल्याची यादी बनवा म्हणले. त्यांच्यावर आपल्याला फौजदारी गुन्हे दाखल करायचे. आता ते गोपनीय म्हणून काढलं असल्यामुळे मला त्याच दिवशी मिळालं. कारण परत लक्षात घ्या आतलीच मंडळी पहिली मदत करणारे असतात. फक्त ती शोधावी लागतात. कारण अतृप्त आत्मे सगळीकडे त्यांनी मला पाठवलं म्हणजे बघा काय लिहिलंय. मी दुसऱ्या दिवशी महावितरणच्या चीफ इंजिनियर कार्यालयात एकाच दिवशी 3 माहिती अधिकाराचे अर्ज दाखल केले आणि त्यात खाली लिहिलं की कृपया माझ्यावर फौजदारी गुन्हा लवकरात लवकर दाखल करावा ही नम्र विनंती. अर्थातच मी अजून एक काम करतोच. हे असं गपचूप नाही. त्याची यथोचित वर्तमानपत्रामधनं प्रसिद्धी. दुसऱ्या दिवशी आमचा तसा काय उद्देश नव्हताच असं म्हणून ते परिपत्रक मागून घेतलं. ती भानगडच नको म्हणजे. हाच प्रकार एकदा समाज कल्याण खात्याने पण करून झाला. त्यांनाही हाच उपाय करायला लागला. एका दिवशी 3 अर्ज आपोआप त्यांनी तेही परिपत्रक मागे घेतलं. हा धोका टळलेला नाही. आजही होईल, उद्याही होईल. आपल्या सगळ्यांच्या करता जागरूक राहिलं पाहिजे. माहिती अधिकार कायद्यात असं काही करण्याकरता फक्त राज्य आणि केंद्र सरकारला नियम करण्याचे अधिकार आहेत. त्यांनी जर सर्क्युलर काढलं, त्यांनी जर GR काढला तरच हे होऊ शकतं. पण तो GR कायद्याच्या कसोटीवर टिकणारच नाही याची खात्री असल्यामुळे कोणतंही सरकार असं धाडस करणार नाही. त्यामुळे इतर कुणी लल्लू पंचूंनी असा काही प्रयत्न केला तर त्यांना त्यांची जागा नक्की दाखवा. काही कोणावर फौजदारी फौजदारी होत नाही. या कायद्याचा 3रा आरोप आहे कायद्यावरचा. फार अर्ज येतात म्हणले आम्ही आमचं काम करायचं काय या माहितीच्या अधिकाराच्या अर्जाची उत्तरच देत बसायचं हेच समजेन असं झालंय. आधीच म्हणले सरकारने 1 लाख पदांचा अनुशेष भरलेला नाही. त्यामुळे कामाचा लोड वाढत चाललाय. त्यातनं या योजना येत आहेत. त्यांचा लोड वाढतोय आणि वर्ण म्हणले माहितीच्या अधिकाराचे अर्ज आम्ही करावं तरी काय. याला कायद्यातच सोल्युशन दिलंय आणि त्या या कायद्याचं कलम 4 सेक्शन 4 1 ते 17 मुद्दे कलम 4 चे एवढी माहिती स्वतःहून जाहीर करायला सांगितलीये की लोकांना माहितीच्या अधिकारात माहिती मागण्याची वेळच येता कामाची नाही असं त्यात लिहून ठेवलंय. दुर्दैव असं आहे एकाही सरकारी कार्यालय, मी अतिशय जबाबदारीने बोलतोय, एकाही सरकारी कार्यालयाने ज्या प्रकारे हे कलम 4 ची माहिती जाहीर करायला पाहिजे आणि त्याही पेक्षा अपडेट करायला पाहिजे ती केलेली नाही. ही वस्तुस्थिती असल्यामुळे माहितीच्या अधिकाराच्या अर्जांचं प्रमाण वाढत चाललंय. पुण्यामध्ये याचं 2009 साली खूप गवगावा झाला. कारण पुण्याच्या महापालिकेला तेव्हा 10,000 अर्ज येत होते माहिती अधिकाराचे. वर्षाला 10,000. कंटाळले होते सगळे. मग तेव्हाचे आमचे पुण्याचे कमिशनर महापालिकेचे, पुण्याचे माहिती आयुक्त आणि काय आमच्यासारखे एक 5-7 लोक अशी एक बैठक लावली. त्यांनी काय करायचं म्हणले फार त्रास होतोय. आम्ही म्हणलं एवढंच आहे ना, एक काम करा आठवड्यातनं 1 दिवस 2 तास सगळं रेकॉर्ड ओपन करा जनतेला, येऊ द्या काय पाहायचं ते पाहून जाऊ द्या. आमचे आयुक्त म्हणले हो असं केलं म्हणले कोपऱ्यापर्यंत लाईन लागेल. म्हणलं प्रयोग आहे करून बघा. प्रयोग सुरू झाला पुणे महापालिकेत 2009 पासून. दर आठवड्याला सोमवारी दुपारी 3 ते 5 पुणे महापालिकेची सर्व कार्यालय पब्लिकसाठी खुली असतात. काय पाहायचं ते पाहून जा म्हणले. पैसे भरा, 2 दिवसात झेरॉक्स पण घेऊन जा. गेल्या 10 वर्षामध्ये पुणे महापालिकेत मी एकही माहितीच्या अधिकाराचा अर्ज केलेला नाही. सोमवारचा अधिकार. अहो 30 दिवस लागतात माहिती अधिकारात. इथं त्या दिवशी माहिती मिळते, कशाला 30 दिवस वाया घालवायचे. हे सुरू झालं पुणे महापालिकेत. पण दुर्दैव असं आहे परत तिथं जबाबदारी आपली पण तेवढीच आहे.
40 लाख लोकसंख्येच्या पुढे शहरात 40 नागरिक सुद्धा जात नाहीत सोमवारची माहिती पाहिला. ही वस्तुस्थिती आहे. पण याचा अजून एक परिणाम झाला. आमच्या राज्य सरकारने काय त्यांना वाटलं असेल ते वाटो, त्यांनी पण याचा परिपत्रक काढलं. त्याच्यात एक सेक्शन 4.3 to 5 दादू जरा तेवढं एक परिपत्रक दाखवा. राज्य सरकारने 7 वर्षापूर्वी एक परिपत्रक काढलं. ते म्हणले पुणे महापालिकेचा हा प्रयोग फारच चांगला आहे. आणि मग आता राज्यातील सर्व जिल्हास्तरीय कार्यालयांपासून ते निम्नस्तरीय सर्व कार्यालयांपर्यंत, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका सगळ्यांकडं दर सोमवारी दुपारी 3 ते 5 सर्वांची कार्यालय नागरिकांकरता खुली ठेवलेली आहेत. काय पाहायचं ते पाहून जा. दुर्दैवाने ते सर्क्युलर ना नागरिकांपर्यंत पोचलं ना सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत पोचलं. त्यामुळे आजही तुम्हाला जे माहितीच्या अधिकाराचे अर्ज करण्याची वेळ येते ते पहिल्यांदा बंद होण्याची गरज आहे. हे सर्क्युलर त्यांच्यापर्यंत पोहोचलं नसेल तरी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्की करतोय. हे सर्क्युलर घ्या आणि कुठल्याही कार्यालयाचा त्यांना ते सर्क्युलर दाखवा. म्हणा हिथं काय लिहिले बघा. तुमच्याकडं नसेल ते मला नका सांगू. वरती महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग असं लिहिलेलं सर्क्युलर आहे ते त्यांना दाखवा. त्यांना म्हणा आता मी आलोय सोमवारी दुपारी 3 वाजता. आता कसं काय करतात एवढं सांगा. त्याच्यात असू शकतं. काय होतं अर्थात एक लक्षात घ्या, सरकारी कार्यालयात अनेक गोष्टी, अनेक इश्यूज असतात, माणसं नसतात, काही प्रॉब्लेम नाही. हां, पहिलं हे बघा, आपण जरी मालक आहोत हे मान्य आहे, पण तरी आपण आहे ना विनाकारण वाद घालू नयेत असं माझं तुम्हाला एक सांगणं आहे. असं आहे का आज तुमच्याकडे जरा माणसं नाही आहेत, प्रॉब्लेम आहे का? काही प्रॉब्लेम नाही ना साहेब. तुमच्याकडे त्यांनी रजिस्टर ठेवलं पाहिजे. त्या रजिस्टरला मी एंट्री करतो की मी या दिवशी येऊन गेलो, मला ही कागदपत्र बघायची आहेत, माझा फोन नंबर तुमच्याकडं झाली तयार की कळवा, मी येतो बघायला. पुढच्या सोमवारी परत जायचं. गेल्या सोमवारी येऊन गेलो तो काय झालं त्याचं, तर ते तुम्हाला ती कागदपत्र बघायला मिळतात असा माझा तरी निश्चितपणे अनुभव आहे. तो अनुभव जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा आहे ना. हे बघा, हे परिपत्रक तुमच्या समोर आहे. त्या परिपत्रकात हे स्पष्टपणे म्हटलेलं आहे की हे दर सोमवारी दुपारी 3 ते 5 आणि पुढे हेही म्हटलंय सोमवारी सुट्टी आली कटोही होऊ शकतं ना. आता उद्या सुट्टी आहे. सोमवारी सुट्टी आली तर त्यानंतरच्या कार्यालयीन दिवशी, म्हणजे 3 दिवस सुट्टी आली तर 4थ्या दिवशी या परिपत्रकाप्रमाणे 3 ते 5 तुम्हाला ही सर्व माहिती बघण्यासाठी उपलब्ध असलीच पाहिजे. त्यामुळे ह्या परिपत्रकाचा खच्चून वापर करा आणि मग तुम्हाला जे काही पाहायचं असेल ते माहितीचा अधिकाराचा रेग्युलर जो 30 दिवसाचा वगैरे वापर आहे तो न करता स्ट्रेट त्याच्या आधारे बघा. जिल्हास्तरीय कार्यालयांपर्यंतच फक्त लागू आहे. परत लक्षात घ्या, परिपत्रक निघालं मंत्रालयातनं, सामान्य प्रशासन विभाग मंत्रालयाने परिपत्रक काढलं, लागू झालं जिल्हास्तरीय कार्यालयांपासून खाली. हे मंत्रालयाला लागू नाही. कारण ते काय म्हणतात, जे काय करायचं ते खालच्यांनी करावं, आम्ही काही नाही करणार. पण हरकत नाही, आपली कामं काय फार त्या मंत्रालयात फार पडायचं कारण नाही. पण या खालच्या लोकांकडनं हे उत्तम परिपत्रक तुम्हाला उपयोगी पडेल म्हणून तुम्हाला पाठवलंय. त्यानंतर मी मुख्य बोलणार आहे ते सेक्शन 4 कलम 4 1 ते 17. याचं कारण असं आहे की या कलम 4ची माहिती प्रत्येक कार्यालयात असली पाहिजे आणि ती बघण्यासाठी तुम्हाला केव्हाही जाण्याचा अधिकार आहे, फक्त सोमवार नाही. कुठल्याही दिवशी तुम्ही जाऊ शकता. मला कलम 4ची माहिती बघायची आहे आणि मग ती जशी त्यांच्याकडे ऑफिसमध्ये उपलब्ध पाहिजे तशीच ती त्यांच्या वेबसाईट पण उपलब्ध पाहिजे. ती तुम्ही घरी बसून बघू शकता. दुसरं, तुम्ही जर तो कलम 4 नीट वाचलात त्याच्यात पुढे असं म्हटलंय की स्थानिक भाषेत माहिती पाहिजे, लोकांना समजेल अशा स्थानिक भाषेत. इथं आमच्याकडे स्टेट बँक ऑफ इंडिया पासून ते BSNL पर्यंत सगळी सरकारी कार्यालय, केंद्र सरकारची कार्यालय, जे काय थोडाफार सेक्शन 4 त्यांनी केलाय तो सगळा इंग्लिश किंवा हिंदीमध्ये.
मला नाही कळत इंग्लिश हिंदी, मला माझ्या मराठीमध्ये ते कळलं पाहिजे. त्याकरता कायद्यात तरतूद आहे की ते मराठीतही झालं पाहिजे. आपणहून करणार नाही, कोणीतरी कायदा दाखवायला लागतो. कारण त्यांना स्वतः नुसतं सांगितलेलं समजतच नाही, त्यांना फक्त कायद्याची भाषा कळते. त्यामुळे त्यांना कायदा दाखवा, त्याच्यात स्थानिक भाषेत लिहिलंय असं सांगा. परत नम्रपणे सांगा, तुम्ही काय मराठीत केलेलं दिसत नाही, मला काय इंग्लिश कळत नाही, मला त्यामुळे तुम्ही मराठीत कधीपर्यंत करता तेवढं सांगा. 8 दिवस 15 दिवस कधी येऊ, मग आता महिन्याने येऊ का, पण मला मराठीतच पाहिजे सगळं. ही जोपर्यंत चळवळ उभी राहत नाही तोपर्यंत केंद्रीय कार्यालय ही माहिती तुम्हाला मराठीमध्ये देणार नाहीत, आणि ते मिळण्याचा तुम्हाला माहिती अधिकार कायद्याने हक्क दिलेला आहे. आता जेव्हा आपण कलम 4 बघतो तेव्हा त्याच्यामधले जे 1 ते 17 आहेत त्याच्याबद्दल थोडंसं काही गोष्टी बोलणार आहे. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचे ते प्रोसिजर्स फॉलोड इन डिसिजन मेकिंग, निर्णय प्रक्रिया कशी करता त्याची माहिती दिली पाहिजे. आता त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. गोष्ट आहे 2017ची. एक दिवस स्टेट बँक ऑफ इंडियाने एक परिपत्रक जारी केलं फेब्रुवारी 2017, आणि असं सांगितलं की यापुढे आम्ही 1 एप्रिलपासून खात्यात एवढा मिनिमम बॅलन्स ज्यांचा नसेल त्यांना पेनल्टी लावायला सुरुवात करणार. मेट्रो सिटीजमध्ये 5,000, अदर सिटीजमध्ये 3,000, ग्रामीण भागामध्ये 1,000 रुपये मिनिमम बॅलन्स खात्यात पाहिजेच, नसेल तर पेनल्टी लावणार, असं सर्क्युलर जारी केलं. मे महिन्यामध्ये एक दिवस माझ्या स्टेट बँकेच्या ब्रँच मॅनेजरच्या कडनं मला एक मेसेज आला की तुमच्या खात्यात आम्ही 5,000 रुपये होल्ड केलेत. मी गेलो त्याला भेटायला, म्हटलं कशाचे पैसे होल्ड केले? हे म्हणले मिनिमम बॅलन्स. अरे म्हटलं मेट्रो सिटीला 5,000 आहे ना, मुंबई, दिल्ली, कलकत्ता, चेन्नई 4च मेट्रो सिटी. पुणे कधीपासून मेट्रो सिटीत आलं का? आमच्या सिटीमध्ये मेट्रो आली म्हणून तुम्ही मला मेट्रो सिटी करून टाकलं. ते म्हणले ते आपल्याला माहित नाही, वरनं आले म्हणले. हल्ली काही विचारा, वरनं आले सांगतात. म्हणून वरतीच अर्ज केला स्टेट बँकेच्या हेडक्वार्टरला. त्यांना म्हटलं स्टेट माहिती अधिकारात अर्थात तुमची मेट्रो सिटीची व्याख्या सांगा मला. मग त्यांनी मला RBIचं सर्क्युलर पाठवलं रिझर्व्ह बँकेचं. त्यात असं म्हटलं होतं की ज्या शहराची लोकसंख्या 10 लाखाच्या वर गेली ते सगळे मेट्रो सिटी झाले. आज देशामध्ये 70 मेट्रो सिटी झाल्या. त्याच्यामुळं 5,000 मिनिमम बॅलन्स. समवेअर इन ऑगस्ट 2017 मी स्टेट बँकेला एक माहिती अधिकारात अर्ज केला की या पहिल्या 3 एप्रिल ते जून या 3 महिन्यामध्ये तुम्ही किती मिनिमम बॅलन्स पेनल्टी गोळा केली देशभरात आणि किती ग्राहकांना चुना लावला याची माहिती द्या. त्यांनी मला माहिती अधिकार कायद्याचे जे रिजेक्शन कलम आहेत ते नंतर दुपारी दादू आणि सगळे तुमच्याशी बोलतील त्या विषयावर मी आत्ता नाही बोलणार. 81D नावाचं कलम आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असे सांगितलंय की जे ट्रेड सिक्रेट किंवा कमर्शियल कॉन्फिडन्स अशी माहिती असेल ती देता येत नाही. मला SBI म्हणलं की किती ग्राहकांना आम्ही चुना लावला हे आमचं ट्रेड सिक्रेट आहे म्हणले, ते आम्ही देऊ शकत नाही. मी पुढे हेही विचारलं होतं की तुम्ही प्रोसिजर काय फॉलो करता पेनल्टी लावताना मिनिमम बॅलन्सची, ती पण मला पाहिजे. त्यांनी तेही धुडकावून लावलं. मी त्यांना अजून एक अर्ज केला. त्यांना मी लिहिलं की तुम्ही काय प्रोसिजर फॉलो करता मिनिमम बॅलन्सची पेनल्टी लावताना हे माहिती अधिकार कायद्याच्या कलम 4(1)(b)(3) प्रमाणे तुम्ही स्वतःहून जाहीर करणं अपेक्षित आहे. तुमच्या वेबसाईटवर नाही, तुमच्या कुठल्या कार्यालयात लावलेलं नाही. त्यामुळे तुम्ही मला ती माहिती दिलीच पाहिजे. आणि मग त्यांनी त्याच्या उत्तरात रिझर्व्ह बँकेचंच एक सर्क्युलर मला पाठवलं ज्याच्यामध्ये मिनिमम बॅलन्स पेनल्टी कशी लावावी याचं त्यांनी प्रोसिजर दिलेली आहे. आपल्या माहिती करता सांगतो, ही प्रोसिजर सगळ्या नॅशनलाइज बँका, कोऑपरेटिव्ह बँका, प्रायव्हेट बँका सगळ्यांना लागू आहे. आणि त्यातल्या एकानेही ना त्यांच्या वेबसाईटवर पब्लिश केली ना त्यांच्या ब्रांचमध्ये पब्लिश केली, कारण त्यानं लोकांपर्यंत हे पोचायलाच नको आहे. प्रोसिजर काय आहे ते तुम्हाला सांगतो. प्रोसिजर अशी सांगितले रिझर्व्ह बँकेने की एखाद्याचा बॅलन्स खात्यातला मिनिमम बॅलन्स लेवलच्या खाली गेला तर म्हणले त्याला पहिल्यांदा इन्फॉर्म करा, पत्र पाठवा, ईमेल करा, SMS करा, व्हॉट्सॲप करा, फोन करा, कसंही करा, त्याला इन्फॉर्म करा की बाबा रे तुझा बॅलन्स मिनिमम बॅलन्स लेवलच्या खाली गेला आहे, तुला 1 महिन्याची मुदत देतो, तेवढ्या वेळेत तू तो लेवलला आण. म्हणजे याचा स्पष्ट अर्थ आहे पहिला महिना नो पेनल्टी. हे बिनधास्त पेनल्टी दुसऱ्या दिवशीच लावतात.
बिंदास लावतात, काय बघत नाही तिकडं तिकडं. पुढं त्यांनी असं सांगितलंय की 1 महिना झाल्यावर सुद्धा पेनल्टी लावताना त्याला परत एकदा कळवा की बाबा रे, तुला सांगून महिना मुदत देऊन पण तू ऐकलं नाहीस, म्हटलं आम्ही पेनल्टी लावली आहे. तिसरं प्रोसिजर पुढं असं लिहिलंय की पेनल्टी वेडीवाकडे नाही लावायची. किती कमी पडले त्याच्यावरच फक्त पेनल्टी. म्हणजे 1000 रुपये मिनिमम बॅलन्सची लेवल असेल ग्रामीण भागामध्ये आणि त्याच्या खात्यात 999 रुपये आहेत, 1 रुपया कमी पडला फक्त म्हणून 100 रुपये पेनल्टी नाही लावायची. त्याला 1 रुपयाच्या प्रमाणात पेनल्टी लावायची. 10 पैसे 20 पैसे अशी. एकही बँक हे फॉलो करत नाही. PNB माहितीये, PNB पंजाब नॅशनल बँक माहितीये ना, नाही का? त्यांना चुना लावून लावून पळून गेली लोक. पा कुठून आणणार पैसे? ते तुमच्या आमच्याकडनं घेतायत. 600 रुपये मिनिमम बॅलन्स पेनल्टी आहे. 600 रुपये. 1 रुपया तुमच्या खात्यात मिनिमम बॅलन्स लेवलच्या खाली गेला की 600 रुपये पेनल्टी लावतायत. का? तुम्हाला माहित नाही, आम्हाला माहित नाही, लावा बिंदास म्हणले. म्हणून या प्रोसिजर्स पब्लिश होण्याची गरज आहे. लोकांना कळलंच पाहिजे काय प्रोसिजर आहेत त्या. पुढे सांगितले नॉर्म सेट फॉर डिस्चार्ज ऑफ फंक्शन. कोणतं काम किती वेळात होणार हे लोकांना कळलंच पाहिजे. आज आमच्याकडे अनेक शासकीय कार्यालयांमध्ये एजंट राज आहे. म्हणजे विशेषतः RTO असेल किंवा रेशनिंग ऑफिस असतील, एजंट राज आहेच. मला वाटतं आपल्यापैकी सगळ्यांना माहिती आहे. आत्ता जरी विचारलं RTOची कामं स्वतः किती लोकांनी करून घेतली तर किती हात वर येत आहेत मला माहीत नाही. किती लोकांनी केली स्वतः RTOची कामं? 10-12च्या वर हात नाहीत वर येत. काय एजंट लागतो आम्हाला? आम्हाला प्रोसिजर माहीत नाही आणि किती वेळात काम होईल माहीत नाही. सरकारी काम 6 महिने थांब, त्यापेक्षा दे पैसे घे काम करून, ही वृत्ती झाली आहे. काय कारण? ते पब्लिश करत नाहीत. नॉर्म्स पब्लिश झाल्या पाहिजे. कोणतं काम किती वेळात होणार. उदाहरण सांगतो एक. 2005 साली जानेवारी 2005 मध्ये राज्य सरकारने आपल्या MSCB किंवा महावितरणवर काही नॉर्म्स लादल्या. भयंकर नॉर्म्स आहेत त्या. त्याने असे सांगितले की इथं येणारा आता सप्लाय येतो त्या खांबावर नाही, तो खांबावरची फेज गेली, फ्यूज गेला म्हणून इथं येणारा सप्लाय बंद झाला तर पुढच्या 3 तासात शहरी भागात आणि 18 तासात ग्रामीण भागामध्ये तो सप्लाय परत दुरुस्त झाला पाहिजे. नाही झाला तर पुढे दुरुस्त होईपर्यंतच्या प्रत्येक तासाला प्रत्येक बाधित ग्राहकाला 50 रुपये तास एवढी नुकसान भरपाई महावितरणने द्यायची. DP जळला शहरी भागात 18 तासात, ग्रामीण भागात 28 तासात DP दुरुस्त होऊन सप्लाय सुरूच झाला पाहिजे. नाही झालं त्याच्या पुढच्या प्रत्येक तासाला प्रत्येक बाधित ग्राहकाला 50 रुपये तास एवढी नुकसान भरपाई महावितरणने द्यायची. मी एका शेतकरी मेळाव्यात हे सांगितलं. शेतकरी उड्या मारायला लागले. मला म्हणले ते JRची कॉपी द्या. म्हणलं काय झालं? अहो आमच्याकडे ग्रामीण भागात म्हणले DP जळला, महिना पाहत नाहीत. आम्हीच म्हणले लोकवर्गणी काढतो. अख्ख्या राज्यात शब्द एकच आहे, लोकवर्गणी. याला लाच म्हणत नाहीत. आम्हीच लोकवर्गणी काढतो, पैसे गोळा करतो, त्यांना नेऊन देतो की हे पैसे घ्या पण दुरुस्त करा. आता म्हणले तुम्ही म्हणतात तसं असेल, त्यांनीच केला पाहिजे आणि तेही 18 तासातच केला पाहिजे. आणि तरी त्यांनी 2 दिवसातच केला पाहिजे. तरी त्यांनी 30 दिवसात केला नाही तर 30 वजा 2 म्हणजे 28 दिवस गुणिले 24 तास गुणिले 50 रुपये. एवढे पैसे तर म्हणले शेती करून पण मिळत नाहीत. आता हे महावितरणच्या लक्षात आलं हे डेंजरस GR आहे. काय केलं? उचलला GR, टाकला कपाटात. लोकांना कळूच द्यायचं नाही, पुढची भानगड येत नाही. म्हणजे एकदा 2007 साली मी MERCची साईट सर्व्ह करताना मला तो GR सापडल्याबरोबर पुणे झोनच्या चीफ इंजिनियरला माहिती अधिकारात अर्ज केला की हा GR इम्प्लिमेंट केला का, केला असेल तर कधीपासून केला, किती तक्रारी आल्या, किती लोकांना कॉम्पेन्सेशन दिले, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कलम 4चे बोर्ड, हे सगळी मानकं तुमच्या कार्यालयात तुम्ही लावून ठेवली का. महिन्यापर्यंत त्यांच्या पुण्यातल्या हेड ऑफिस रास्तापेठेत गेलो माहिती घ्यायला. त्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर माहिती उत्तर ठेवलं. त्यात लिहिलं होतं की तू ज्या दिवशी GR लागू झाला त्या दिवशी इम्प्लिमेंट झाला म्हणले. 2 वर्षात ज्या पुणे झोनमध्ये त्यांचे 20 लाख ग्राहक आहेत, 2 वर्षात एकच तक्रार आली म्हणले फक्त. ती पण माझीच होती. अजूनपर्यंत आम्ही कोणाला कॉम्पेन्सेशन वगैरे दिलेलं नाही, पण तुम्ही म्हणता ते बोर्ड आमच्या प्रत्येक कार्यालयात लावलेत. मी त्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला म्हणलं की साहेब उत्तर फार छान आहे, आता माझ्याकरता 5 मिनिटं वेळ काढा. तुमच्या या हेड ऑफिसमध्ये तरी मला तो बोर्ड याची दही याची डोळा दिसतो तरी कसा तो पाहायचा आहे. अख्खं ऑफिस फिरलो आम्ही, कॅन्टीन सकट, कुठेही बोर्ड नाही. चीफ इंजिनियरला भेटायला गेलो. म्हणलं साहेब अशी वस्तुस्थिती आहे. आमची लोक ना खोटं बोलतात म्हणले. बोलले नाही म्हणलं,
मला माहिती अधिकारात लिहून दिलंय खोटं. आता मी अपील करणार, अपील तुमच्याचकडे येणार आहे सुनावणीला. अपील दाखल केलं, 21व्या दिवशी अपील सुनावणीला आलं. परत त्यांच्या ऑफिसमध्ये आत शिरलो. डाव्या हाताला रिसेप्शन, उजव्या हाताला भिंतभर आकाराचा बोर्ड लागला होता, सगळ्या तरतुदी लिहिलेला. त्यांच्या केबिनमध्ये गेलो, तिथं पुण्याचे 3 सुपरिटेंडिंग इंजिनियर आले होते हिअरिंगसाठी. मला पाहिल्याबरोबर म्हणले, खाली बोर्ड लागला, तुम्ही पाहिला का? म्हणलं पाहिला. बाकीच्या ऑफिसचं काय? नाही, आता प्रोसेस सुरू झाली म्हणले. हिअरिंग सुरू झालं. मी त्या चीफ इंजिनियरला सांगितलं, साहेब या तुमच्या 3 एसीजनी मला खोटं लिहून दिलंय. मी जर सेकंड अपीलात गेलो, या तिघांना 5-5 हजाराचा दंड तर नक्की करून आणीन, पण मला त्यात इंटरेस्ट नाही. तुम्ही जर पुणे झोनच्या सगळ्या ऑफिसमध्ये हे बोर्ड लावणार असाल तर मी काय सेकंड अपीलात जाणार नाही. हा एवढंच आहे ना म्हणले. स्टेनोला बोलून घेतला, इकडे या म्हणले, बस इथं लिहून घे पहिलं. पुढच्या 15 दिवसात पुणे झोनच्या प्रत्येक ऑफिसमध्ये बोर्ड लागले पाहिजेत. म्हणले साहेब 2 शब्द अजून ऍड करा. काय? दिसतील अशा ठिकाणी. कारण तुमच्या लोकांचा भरोसा नाही म्हणलं भिंतीच्या मागे लावतील ते बोर्ड. त्यांनी तेही ऍड केलं. म्हणलं एवढ्याने भागणार नाही, प्रत्येक माणूस तुमच्या कार्यालयात बोर्ड वाचायला येत नाही. वर्तमानपत्रात जाहीर प्रकटन द्या म्हणलं, पब्लिक जनहितार्थ कळू द्या लोकांना काय नक्की नॉर्म्स आहेत त्या. तेही करा म्हणले, करा म्हणले, काय प्रॉब्लेम नाही. पुढच्या 15 दिवसात पुणे झोनच्या महावितरणच्या सर्व कार्यालयात ते बोर्ड लागले. आजही कायम आहेत. बोर्डाला टायटलच आहे, कृती मानके साध्य करण्यात अपयश आल्यास. खाली कोणतं काम किती वेळात करायचं आणि नाही तर काय पेनल्टी द्यायची अख्खं लिहिलंय. उर्वरित महाराष्ट्रातनं आपण आलेल्या मंडळींना विनंती अशी, असा बोर्ड जर तुम्ही कुठं तुमच्या MSCB ऑफिसला पाहिलात तर मला जरूर कळवा. माझ्या खर्चाने त्यांचा सत्कार करीन मी. करतच नाहीत. त्याच्या पुढं वर्तमानपत्रात जाहिरात पण आली, क्वार्टर पेज जाहिरात पुणे सकाळमध्ये. फक्त दिवस चुकला. ती जाहिरात 1 एप्रिलला पब्लिश झाली. लोकांना वाटलं एप्रिल फुलचीच जाहिरात आहे, कारण महावितरणकडनं पैसे मिळतात त्याच्यावर लोकांचा विश्वासच नाही. शेवटी आम्हाला काही केसेस करून दाखवायला लागल्या. त्यातली एक केस खूप गाजली. ती नागपूरजवळ एक काटवळ नावाचं गाव आहे. तिथला एक DP पाऊस सुरू होता जळला. ते शेतकरी गेले ओरडत. ते अधिकारी म्हणले, पाऊस सुरू झाला ना, आता काय मोटरी चालवता का रे म्हणले. पावसाळा संपल्यावर पाहू. दिला हकलून. तिथला एक कार्यकर्ता 2 महिन्याने आला होता पुण्यात, मला भेटला. तुम्ही म्हणले काही सांगता, 2 दिवसात केलं पाहिजे. 2 महिने झाले म्हणलं आमच्याकडे केलं नाही. मी नाही सांगत म्हणलं, हे बघा शासकीय GR आहे, घेऊन जा. पण आता म्हणलं एक काम करा, फक्त मागं राहा त्यांच्या, आज नाही उद्या करतील, केलं की मला कळवा. 3.5 महिन्यानंतर त्याचा मला फोन आला. झालं म्हणलं सुरू DP आमचा. एक काम करा म्हणलं, आता एक माहिती अधिकारात अर्ज करा की हा DP किती काळ बंद होता याची माहिती मिळावी. केला त्याने अर्ज. ते म्हणले येडे शेतकरी द्यायला लिहून, 3.5 महिने बंद होता, लिहून दिलं त्याला. आता म्हणलं GR ची कॉपी आहे, तुम्हाला पाठवली आहे, जाऊ द्या. CJRF मध्ये गेले. 5 शेतकरी नुकसान भरपाईची मागणी केली. 1,16,400 रुपये प्रत्येकी. 5 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली का? नॉर्म्स माहिती होत्या. त्याच्यानंतर आता मध्यंतरी अजून एक प्रकरण करून दाखवायला लागलं. एक यवत जवळ पुण्याजवळ एक छोटंसं गाव आहे. त्या गावामध्ये आमच्या एक ओळखीच्या माणसाचं दुकान होतं, छोटं दुकान. तर त्याला त्या खांबावरनं सप्लाय त्याच्यापर्यंत आलेला, मीटरपर्यंत. एक दिवस त्याचं दुकानातला सप्लाय बंद झालेला होता, दिवे गॉन. गेला अधिकाऱ्यांकडं. अहो म्हणले ते माझं काय झाले बघायला या. ते आले पाहिला. म्हणले अहो ते खांबावरनं तुमच्या मीटरपर्यंत जी वायर येते ना ती जळली आहे म्हणले. मग म्हणलं आता काय, ती बदलायला पाहिजे म्हणले. मग म्हणलं बदला. आम्ही नाही म्हणले, वायर तुम्ही आणून द्यायची, मग आम्ही बदलून देणार. तो म्हणलं मी कशाला आणून देऊ, माझा काय संबंध आहे. मग बस बोंबलत म्हणले. 7.5 महिने त्याला अंधारात ठेवला. शेवटी त्यांनी वायर आणून दिली. मग त्यांनी ती टाकून दिली. सप्लाय सुरू झाला. मला म्हणलं यांना धडा शिकवायचा, काहीच करू नको म्हणलं, माहिती अधिकारात एवढंच लिहून आण फक्त किती काळ बंद होता. त्यांनी दिलं लिहून 7.5 महिने. काय म्हणलं आता CJRF मध्ये. तो गेला. तुम्हाला सांगतो CJRF बारामतीने त्याला 2,80,000 रुपयाचं कॉम्पेन्सेशन सँक्शन केलं. हे असे बदमाश यांनी त्याच्या बिलात -2,80,000 टाकले. बिलच काढलं मायनस. तो म्हणलं हे कधी वसूल व्हायचे पैसे आता. म्हणलं आता एक विद्युत लोकपाल नावाची यंत्रणा आहे त्यांच्याकडे जा. तो गेला विद्युत लोकपालाकडं. त्याने घेतलं बोलवून यांना. या म्हणले
करा हिशोब. म्हणले किती वर्ष लागतील? 117 वर्ष निघाली. लाज वाटली पाहिजे. म्हणले तुम्हाला हा तुम्ही कोणच जगत नाही एवढी वर्ष, पैसे देऊन टाका त्याला. मग त्याला 2,80,000 रुपये दिले गेले. का झालं हे? नॉर्म माहिती होत्या. या नॉर्म्स आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. त्या त्यांनी स्वतःहून पब्लिश करायच्यात. आणि फक्त क्वांटिटी नॉर्म नाही, क्वालिटी नॉर्म पण. अरे आमच्या महाराष्ट्रभर उच्छाद आहे रस्त्यावर. त्याचं नाव आहे स्पीड ब्रेकर. स्पीड ब्रेकर कसा असावा याच्या नॉर्म्स मिनिस्ट्री ऑफ सरफेस ट्रान्सपोर्टनी घालून दिले आहेत. त्याने असं सांगितलंय स्पीड ब्रेकरची रुंदी 3.7 मीटर, 13 फूट रुंदीचा स्पीड ब्रेकर पाहिजे. आमच्याकडे असा घालतात असा. त्याच्यावर चेसबोर्ड सारखे, बुद्धिबळाच्या पटासारखे काळे पांढरे काळे पांढरे काळे पांढरे पट्टे पाहिजेत. त्याच्या अलीकडे 40 मीटर अंतरावर बोर्ड पाहिजे, स्पीड ब्रेकर अहेड. आमच्याकडे बोर्डचा पत्ताच नसतो. काही ठिकाणी बोर्ड आहेत, कुठं? स्पीड ब्रेकरच्या शेजारी, स्पीड ब्रेकर हिअर. म्हणजे त्याच्यावरनं उडल्यावर तो बोर्ड दिसतो. काय कारण? नॉर्म्स माहित नाहीत. अहो तुम्हाला आम्हाला माहित नाही सोडावं, जे बांधतात त्यांनाही माहित नाही वस्तुस्थिती. आणि मी बाहेरचं उदाहरण नाही सांगत. मी पुणे महापालिकेत 1 महिना त्यांच्या मागे लागलोय. अरे पुण्यामध्ये शास्त्रीय स्पीड ब्रेकर किती याची मला माहिती द्या. म्हणजे या नॉर्म प्रमाणे असलेले अजून शोधतातच आहेत. महिना झाला. काल मला 4ची नावं कळवली. आज पाठवला माणूस बघायला. 4 पैकी 3 ठिकाणी आजही तसेच बोंब आहे. ते बुद्धिबळाच्या पट्टासारखे पट्टे त्यांना कळतच नाहीत. साधा रस्त्यावरचा खड्डा कसा बुजवायचा ना याच्या नॉर्म्स आहेत. त्याने असं सांगितलंय की रस्त्यावरचा खड्डा वेड्यावाकडा करायचा असतो. आणखीन खडून घ्या, चौकोनी शेपमध्ये आणा, आतलं लूज मटेरियल काढून टाका, त्याला आतनं एक टॅककोट म्हणजे डांबराचा कोट द्या. त्यानंतर त्याच्यामध्ये 110 डिग्री सेल्सिअस तापमानाची डांबर मिश्रित खडी होता. त्या खडीचं तापमान 90 डिग्री सेल्सिअस यायच्यात. अशा प्रकारे रोलिंग करा. रस्त्याच्या पातळीत खड्डा बुजला पाहिजे. पाहिलं कुठं झालेलं असं? भारत चालला मंगळावर. आमचे रोड इंजिनियर असे रस्त्याच्या पातळीत काही खड्डा बुजत नाही. वर तर राहतो, खाली तरी जातो. काय कारण? नॉर्म्स माहीत नाहीत. आपल्याला माहीत नाही असं नाही, त्यांनाही माहीत नाहीत. म्हणून त्या नॉर्म्स पब्लिश झाल्या पाहिजेत, पब्लिक डोमेनमध्ये आल्या पाहिजेत. म्हणून ते कलम 4 आहे. पुढं सांगितलंय कोणचे नियम, विनियम, अधिनियम, परिपत्रक आहे याच्या आधारे ते काम करतात. कोणालाही मनाने काम करायचा अधिकार नाही. या कशाच्या आधारे काम करतात तेही पब्लिश व्हायला पाहिजे. लोकांना बघायला मिळालं पाहिजे. नियमात बसत नाही, दे फेकून. अरे कुठला नियम? तो तर पाहू दे मला कसा दिसतो. तो नियम पण त्यांनी सगळे दाखवले पाहिजे. ते सगळे परिपत्रक सगळे कोपऱ्यात गठ्ठा ठेवायचं, जो येईल त्याला बघायला उपलब्ध झाला पाहिजे. अनेक अधिकाऱ्यांची जेव्हा मी ट्रेनिंग घेतो त्यांना विचारतो की अहो ते म्हणलं तुमच्याकडं कोणी जर मागितलं हे की आम्हाला तो GRची कॉपी द्या, तुमच्याकडे आहेत का सगळे GR? हां आमच्याकडे नाही म्हणले. काम कसं करता? त्या काय होते म्हणले, आधीचं बघायचं आणि पुढं ओढायचं. GR कशाला पाहायला लागतंय? म्हणलं कोणी मागितलं तर काय करता? आम्ही तर सांगतो जा मंत्रालयात मागा. मंत्रालयात आणखीनच भारी. लोकांना उत्तर काय येतात माहिती का? 2012 साली लागलेल्या आगीत जळून गेले. संपला विषय. जळून गेल्यावर काय करणार तुम्ही? त्यामुळे कुठंतरी हे सगळं रेकॉर्ड आपल्याला आपल्या मालकीचं आहे, आपल्याला बघायला उपलब्ध झालं पाहिजे. माहिती अधिकार कायद्या कलम 4 मध्ये हेही लिहून ठेवलेलं आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर त्यांना सांगितलंय की प्रत्येकाचा पगार जाहीर करायचा आहे. बाहेर लावायचं बोर्डावर कोणाला किती पगार येते. करतच नाहीत. मला अनेक अधिकारी म्हणतात हे काय आहे म्हणले, पगार कसा जाहीर करायचा? आमच्या वैयक्तिक आहे म्हणले, लोकांना काय करायचं आमच्या पगाराशी. मग मी त्यांना सांगतो तुम्ही फार मनाला लावून घेऊ नका, पण मी तुम्हाला काही विचारतो गोष्टी. मी त्यांना असं विचारतो तुमच्याकडे घरात कोणी नोकर मोलकरीण वगैरे आहे का? आहे ना म्हणले. मग पगार देता का तिला? हो. किती देतात तुम्हाला माहिती आहे का? मग मीच तर पगार देतो. हां तुमच्या घरातल्या नोकराला तुम्ही पगार देता, त्यामुळे तुम्हाला तो माहिती आहे. तुम्ही जनतेचे नोकर, त्यामुळे जनता तुम्हाला पगार देते. म्हणून जनतेला कळलं पाहिजे माझ्या कुठल्या कुठल्या नोकराला काय काय आहे. म्हणून तो जाहीर करायचं म्हणलं बाहेर बोर्डर लावून ठेवायला सांगितलंय तुम्हाला. ते पुढे सांगितलंय अंदाजपत्रक. कुठलाही शासकीय काम कार्यालय संस्था अंदाजपत्रकाशिवाय चालूच शकत नाही. बजेट काय आहे ते बजेट सगळं लावून ठेवायचं. गेल्या वर्षी काय होतं, त्यातलं साध्य किती झालं, काय कशावर पैसे खर्च झाले, यंदाचं बजेट काय, सगळं पब्लिश करायचं, लोकांना बघायला मिळालं पाहिजे. कधीही जा शासकीय कार्यालयात काय सांगतात, बजेटमध्ये तरतूद नाही, पुढच्या वर्षी बघू.
75 वर्ष गेली पुढचं वर्ष करता करता. हे सगळं लोकांना बघायला उपलब्ध करून ठेवायला सांगितलंय. त्यानंतर अनुदान योजना. आमच्याकडे सगळे पंतप्रधान सांगत आलेत अनुदान योजनात भ्रष्टाचार होतो, वरनं रुपये टाकला खाली 15 पैसे पडतात. का असं होतं? कोण खाऊन जातंय हेच कोणाला कळत नाही. त्यामुळे हे पहिल्यांदा पब्लिश व्हायला पाहिजे. अहो ज्या दिवशी हे पब्लिश व्हायला लागेल, समजा जिल्हा परिषदेच्या बाहेर लावायला लागले की या गावामध्ये किंवा या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत कोणाकोणाला त्यांनी अनुदान दिलं त्यांची नावं जाहीर केली पाहिजेत. उद्या ती खरंच लागायला लागली तर असं दिसेल सदस्यांना किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांची नावं त्यात दिसतील तुम्हाला. का आज होत नाही? काय होतंय पण कळत नाहीये. कन्सेशन्स, परमिट्स, ऑथरायझेशन्स कोणाकोणाला काय काय दिली हे पण पब्लिश करायचंय. आणि हे सगळं परत एकदा मी सांगतो त्याप्रमाणे सोप्या भाषेत नागरिकांना कळेल अशा भाषेत पब्लिश करायचंय. सगळ्यात महत्त्वाचं हे सगळं सातत्याने अपडेट पण करायला सांगितलंय. एकदा 2005ला करून ठेवलं पुरलं असं होणार नाही. अपडेट करायचं आहे सातत्याने. आणि मग 2015ची गोष्ट आहे. दादू तो 2016चा एक GR आहे. 2015ची गोष्ट आहे. मी एकदा म्हटलं की आपण खालच्या लोकांचं नको, मंत्रालयाने वेबसाईट पाहू, ते तरी अपडेट करतात का नाही कलम 4. बघितलं 2012ची माहिती दिसत होती. मग मी मुख्य माहिती आयुक्त तेव्हा रत्नाकर गायकवाड होते, त्यांच्याकडे माहिती अधिकार कायद्याच्या कलम 18 खाली तक्रार दाखल केली की म्हणलं हे जुनी माहिती ठेवतात, यांना अद्ययावत माहिती ठेवायचे आदेश काढा. त्यांनी हिअरिंग लावलं. पुण्यातनं मला बोलवलं, पडीकडनं ॲडिशनल चीफ सेक्रेटरी GAD. त्यांनी आल्या आल्या सुरुवातच केली. कसं काय करायचं दरवर्षी अपडेट म्हणले, आपल्याकडं मॅनपॉवर कुठे आहे म्हणले एवढी, त्यामुळे हे शक्य नाही म्हणले करणं. पण रत्नाकर गायकवाड पूर्वी चीफ सेक्रेटरी म्हणून रिटायर झालेले, त्यांना सगळंच प्रशासनातून बाहेरून माहिती. ते म्हणले असं आहे का म्हणले, तुम्हाला वर्षातनं एकदा करायला त्रास होतो का म्हणले, याच्या पुढे वर्षातनं 2दा करत चला. आदेश काढले त्यांनी. दर 1 जानेवारी आणि 1 जुलैला हे सगळे सेक्शन 4 अपडेट झाला पाहिजे. त्याच्यावर आधारित हे 2016चं सर्क्युलर तुमच्या पुढे आत्ता दिसतंय, राज्य शासनाने काढलंय. त्यात राज्य शासनाने त्याचाच उल्लेख केला आणि पुढे असं सांगितलंय राज्य शासन असं निर्देशित करतंय सगळ्याच खात्यांना की दरवर्षी 1 जानेवारी आणि 1 जुलै असे 2 वेळा वर्षातनं ही माहिती अपडेट झालीच पाहिजे कलम 4ची. अर्थात सरकारी सर्क्युलर आहे त्यामुळे ते त्याच दर्जाने ट्रीट होतं सरकारमध्ये. कुणीच करत नाही. म्हणजे ज्यांनी काढलंय सामान्य प्रशासन विभाग त्यांची पण आत्ता माहिती कुठली असायला पाहिजे, आत्ता ती माहिती 1 जुलैची असायला पाहिजे. कारण 1 जुलै होऊन गेला, ती अजूनही 1 जुलैची माहिती तुम्हाला तिथं दिसणार नाही. सामान्य प्रशासन विभाग ज्यांनी काढलं सर्क्युलर त्यांची सुद्धा नाही. दिव्याखाली अंधार म्हणतात ते असा. बरं हे फार गमतीशीर सर्क्युलर आहे बरं का. त्यातला एक भाग दादू तेवढं हायलाईट करता आलं तर दाखवा. त्याने असं सांगितलंय की श्री विवेक वेलणकर यांनी केलेल्या तक्रारीमुळं माहिती आयोगाने असा निर्देश दिले आणि 1 जानेवारी 1 जुलैला करायला सांगितलंय. म्हणजे शासनाला काय म्हणायचंय, आमचं काय नव्हतं, यांनी तक्रार केली म्हणून हे करायला लागलं. कुठं सापडला तर सोडू नका असाच अर्थ झाला ना त्याचा. मला मी नंतर गेलो होतो मंत्रालयात, अधिकाऱ्यांना भेटलो. म्हटलं हो काय अचरटपणा, नाव कशाला घातलं माझं. तर त्याच्यावर उलटच त्यांनी मला सांगितलं शासकीय GR मध्ये तुम्ही अमर झाले म्हणले. माझ्या जिवंतपणी मला अमर करून मोकळे झाले, अमर रहे म्हणले. काय बोलणार, इम्प्लिमेंट नाही. आणि तुमच्या माहिती करता आता लेटेस्ट GR पण निघाला या विषयातला. आता सरकार म्हणते 3 महिन्यातनच झालं पाहिजे, 3 महिन्यातनं. हा वर्षातनं एकदा होईना झालंय, 3 महिन्यातनं हे कधी करायचे. पण हे आपण लावून धरलं पाहिजे. म्हणजे तुम्ही ज्या गोष्टी करणं अपेक्षित आहे, ज्या बघणं अपेक्षित आहे, याला माहिती अधिकाराच्या अर्जाची पण गरज लागत नाही. कलम 4ची माहिती बघायला जायचं, पहिलं अपडेशन कधीच आहे ते बघायचं. त्यांना सांगायचं शासकीय GR आहे तुमचं दाखवा, चला बाकी नाही तर 6 महिन्यात तरी दाखवा चला म्हणा. सापडणारच नाही तुम्हाला, नाही सापडणार. पण हे आम्हाला करायचंय कारण हेच शेवटी लोकांपर्यंत पोचणं गरजेचं आहे.
यातला अजून 2 कलम आहेत, सेक्शन 41C आणि 41D. कुठंच इम्प्लिमेंट झाली नाही, अख्ख्या देशात नाही झाली. आणि ती या कायद्याचा आत्मा आहेत. काय म्हटले त्याच्यात, जनतेला बाधित करणारा कुठलाही निर्णय घेतला तर त्या निर्णयाशी संबंधित सर्व वस्तुस्थिती स्वतःहून पब्लिश करायची. आणि सेक्शन 41D सांगतो, आपल्या निर्णयामुळे ज्यांना बाधा पोचते त्यांना त्या निर्णयाची कारणं कळवायची. हे कुठेही घडलेलं नाही. उदाहरण सांगतो तुम्हाला, त्याचं 1-2 सांगणार आहे त्याची, कारण हे तुमच्या डे टू डे आयुष्याशी निगडीत आहेत म्हणून सांगायला पाहिजे. तुम्ही पुण्याहून साताऱ्याकडे जायला लागलात की वाटेत एक खंबाटकी घाट नावाचा घाट आहे. 25 वर्षापूर्वीची 30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तो खंबाटी घाट सिंगल होता. खूप ट्रॅफिक जॅम्स व्हायचे, खूप ॲक्सिडेंट्स व्हायचे. आमच्या MSRDC महाराष्ट्र रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने एक चांगलं काम केलं. मी त्या डोंगरामध्ये एक बोगदा खणला आणि मग व्यवस्था अशी निर्माण केली की पुण्याहून साताऱ्याला जाताना वन वे घाटातनं जायचं, साताऱ्याहून पुण्याला येताना वन वे बोगद्यातनं यायचं. त्यामुळे लोकांचा वेळ वाचायला लागला, लोकांचा पैसा वाचायला लागला. आणि वाचलेला पैसा लोकांच्या खिशात जाऊ नये म्हणून सरकारने तिथं टोल बसवला. 1999 ते 2009 मे 10 वर्ष तो टोल चालला. आणि 2009 मे मध्ये टोल बंद झाला. टोलच्या इतिहासात पहिल्यांदा घडलेली घटना की टोल कॉन्ट्रॅक्टरनी दुकान बंद करून निघून गेला. अख्खं दप्तर उचललं, NHAI नॅशनल अथॉरिटी ऑफ इंडियाच्या ताब्यात दिलं आणि तो निघून गेला. लोक खुश झाली, म्हटले पिढा संपली. पण NHAIच्या जनरल मॅनेजरनी जाहीर केलं एका पत्रकार परिषदेत, तो गेला तर जाऊ द्या म्हणले, आम्ही नव्याने माणसं नेमू आणि परत सुरू करू टोल वसुली. हे जेव्हा मी वाचलं तेव्हा त्यांना दुसऱ्याशी एक ईमेल पाठवली आणि त्यांना लिहिलं त्याच्यामध्ये की तुम्ही टोल वसुली सुरू करण्याचा निर्णय घेतला असेल तर तो जनतेला बाधित करणारा निर्णय आहे. त्यामुळे ज्या वस्तुस्थितीवर आधारित आणि ज्या कारणांमुळे तुम्ही तो निर्णय घेतलाय ती सगळी माहिती तुम्हाला पब्लिश करावी लागेल टोल सुरू करताना. 2 दिवसांनी त्यांना भेटायला गेलो. म्हणलं माझी ईमेल मिळाली का? ईमेल मिळाली. म्हणले निर्णय माझा नाही, वरनं आलाय. म्हणलं ईमेल वर पाठवा, कारण कायदा सगळ्यांनाच लागू आहे. मग त्यांनी मला खूप कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला. अरे म्हणले कालपर्यंत प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरच्या खिशात पैसे जात होते, आता सरकारच्या खिशात यायचेत. पण म्हणलं आमच्या खिशातनं जायचेत, त्याचं काय करता? त्यामुळे हे काही मान्य नाही. तर ते म्हणले ते जाऊ द्या, आता हा 2-2 लेनचा हायवे आम्ही 3-3 लेनचा करणार आहे. म्हणलं जरूर करा, पण ॲडव्हान्स टोलची पद्धत नाही. तुमच्याकडं किती खर्च येतोय ते काम पूर्ण झाल्यावर तुम्ही बघायचा आणि त्याप्रमाणे टोल लावायचा. मला म्हणले तुमच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही. म्हणलं बोलायची गरज पण नाही. मी तुम्हाला कायदा दाखवलाय, तुम्ही त्याप्रमाणे वागणं अपेक्षित आहे. परिणाम काय झाला? मे 2009 पासून आज आत्ता या क्षणापर्यंत खंबाटकी घाटचा टोल परत सुरूच झाला नाही. जाऊ दे मरू दे म्हणले तिकडं. एवढी ही 2 कलम महत्वाचे आहेत. कोणाच्या वेबसाईटवर ही कलमांचा उल्लेख दिसला, मी माहिती म्हणत नाही हा, उल्लेख जरी दिसला तरी सांगा, त्यांचाही जाहीर सत्कार करू. ही 2 कलम कुणीही जाहीर करत नाही आणि ती आत्मा आहेत माहिती अधिकार कायद्याचा. अजून एक उदाहरण सांगतो, हे समवेर 2013-14च्या आसपासचं असेल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडं अनेक शिक्षण सम्राट तयार झालेत आणि इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, MBA, MCA सगळ्यांची मोठी कॉलेज आहेत. प्रायव्हेट सगळी, सरकारी फारच हाताच्या बोटावर मोजण्या एवढी. आणि सगळ्यांच्या फिया भयंकर असतात. फी ठरवण्याचा अधिकार त्या कॉलेजेसना नाही. फी ठरवतं सरकारी समिती, शिक्षण शुल्क समिती. आता त्याचं नाव थोडं वेगळं केलंय. तेव्हा मला खूप तक्रारी यायच्या की अहो काही फी लावतायत पण आम्ही काय करणार, ते सरकारने अप्रूव्ह केले म्हणतायत. मग मी म्हणलं असं नाही चालणार. मग मी माहिती अधिकार कायद्याचं कलम 18, ते कलम एक फार महत्वाचं कलम आहे, लक्षात ठेवा. कलम 18 खाली तुम्ही डायरेक्ट तक्रार करू शकता माहिती आयुक्ताकडं. तुम्हाला ते फर्स्ट अपील, सेकंड अपील असलं काय उद्योग करायची गरज नाही, तक्रार आहे ती. मी तक्रार दाखल केली मुख्य माहिती आयुक्तांकडं की माहिती अधिकार कायद्याच्या कलम 41C 41D प्रमाणे कोणतंही शुल्क जेव्हा एखाद्या कॉलेजचं जाहीर करते शिक्षण शुल्क समिती, ते शुल्क कशाच्या आधारे ठरवलं ते सेक्शन 41C 41D प्रमाणे त्यांना जाहीर केलंच पाहिजे. माहिती आयुक्तांनी हिअरिंग लावलं. रत्नाकर गायकवाडच होते तेव्हाही. इकडनं मला बोलवलं, तिकडनं ते DTEची लोक बोलवली, शिक्षण शुल्काची बोलवली. त्यांनी आल्याला सुरुवात केली. हे म्हणतात तेवढी सगळी माहिती टाकायची असेल वेबसाईटवर, तर वेबसाईटवर जागा नाही म्हणले. पूर्वी गोडाऊनमध्ये जागा नसायची, आता वेबसाईटवर जागा नाही म्हणले. मग मी म्हणलं ठीक आहे चला, नाही जागा
तुम्ही फी जाहीर करता, अमुक कॉलेज अमुक कोर्स एवढी फी, तुमचा तो जो कॅल्क्युलेशन शीट आहे तो किती पानी आहे, तो 4 पानी आहे म्हणले, त्याला जागेचा किती अडचण आहे, तो टाकायला सुरुवात करा निदान. माहिती आयुक्तांनी काढला की तो कॅल्क्युलेशन शीट टाकायला सुरुवात करा म्हणले. सुरुवात झाली पण होती तो कॅल्क्युलेशन शीट टाकायला. कॅल्क्युलेशन कसं केलं, मग मी म्हणलं की साहेब तरी सुद्धा हे जे काय ते प्रपोजल 200-200 पानाचं असतं एका कॉलेजचं, एवढं सगळं टाकायला जागा नाही. मग माहिती आयुक्ताने आदेश असा काढला की त्यांनी एक सॅम्पल प्रपोजल माझ्याकडे पाठवायचं, मी त्याचा अभ्यास करायचा, त्यातलं मिनिमम काय टाकलं पाहिजे मी त्यांना कळवायचं. त्यांनी पाठवलं एका कॉलेजचं 150 पानाचं प्रपोजल. मी वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं यातली 25 पानं महत्त्वाची आहेत. कळवलं त्यांना एवढी 25 टाकायची आहेत म्हणलं, जास्त टाकायची गरज नाही. मग हे DTEच्या शिक्षण शुल्क समितीच्या लक्षात आलं हे यायला आपल्याला नसतं उद्योग कोण करते. मग त्यांनी काय केलं ते सगळ्यात महत्त्वाचं आहे, त्यांनी एक सर्क्युलर काढलं सगळ्या कॉलेजेसना, यापुढं आमच्याकडं तुमचा प्रस्ताव पाठवताना पहिल्यांदा तुमच्या वेबसाईटवर तो टाकायचा. तुमचे विद्यार्थी पालक नाही जगाला सगळ्यांना तो प्रस्ताव बघायला मिळाला पाहिजे. आणि तसं तुम्ही केलं नाहीत तर तुमची फी 25% कमी करून टाकू असा पण दम दिला त्याच्यामध्ये. वस्तुस्थिती अशी आहे की आजपर्यंत ना कोणी तो प्रस्ताव टाकला ना कोणाची फी 25% कमी झाली. कारण कुणी याच्यात पुढं हे बघा मला शक्य होतं तेवढं करून दिलं. मी काही 750 संस्थांच्या वेबसाईट बघत ते सगळं केले की नाही करू शकत नाही. आता हे ज्याचं त्यांनी करण्याचा विषय करत नाही आहेत. माझं म्हणणं असं आहे की तुमच्या आजूबाजूला भरपूर प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, त्यांच्या वेबसाईटवर त्यांच्या शिक्षण शुल्क समितीला पाठवलेले प्रस्ताव आहेत का नाही बघा. नसेल शिक्षण शुल्क समितीला तक्रार करा यांची फी 25% कमी करून टाका म्हणून. तर कुठंतरी ही व्यवस्था सुधारेल, तर खऱ्या अर्थाने पारदर्शकता या व्यवस्थेमध्ये येईल. आता हे सगळं सेक्शन 4चं इम्प्लिमेंटेशन करून घेणं हे तुमची आमची जबाबदारी आहे. एकही सरकारी कार्यालय त्याच्यासाठी स्वतःहून काही करेल असा आता 19 वर्षानंतर माझा पूर्ण विश्वास उडाला आहे. आणि त्याला माहिती आयुक्त कार्यालय पण अपवाद नाही येतो. तेही परत सांगतात मॅनपॉवर नाही. अरे सगळेच मॅनपॉवर नाही म्हणायला लागले तर काम तरी कोण करणार आहे. आता हे सगळं झाल्यानंतर काही 2 गोष्टी अजून मला तुमच्याशी वेगळ्या बोलायच्या आहेत. कारण काही माहिती अधिकाराचे अर्ज उडवून लावण्याचं प्रमाण जे वाढलंय त्याच्यामध्ये एक कारण असं दाखवतात, प्रश्नार्थक स्वरूपात माहिती मागितली असल्यामुळे माहिती देता येत नाही. सर्रास आहे हे. कुठून आलं दादू ते व्हायचं काढाव, कुठून आलं याला कारणीभूत आहे एक मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठाचा निकाल. तो 2009 सालचा आहे, 2008 सालचा आहे. त्याच्यामध्ये गोवा हायकोर्टाने असं म्हटलेलं आहे की नोबडी कॅन आस्क क्वेश्चन व्हाय अंडर RTI, व्हाय नाही विचारायचं, असं गोवा हायकोर्टाने एक निकाल दिला. खरं म्हणजे मी मगाशी जे सांगितलं सेक्शन 41C 41D त्याच्यामध्ये कारणं द्यायचीच आहेत त्यांनी स्वतःहून, म्हणजे व्हायचं उत्तर द्यायचंच आहे. पण काही वेळेला कोर्टापुढे ज्या गोष्टी आणल्या जात नाहीत त्या कोर्ट बघत नाही असा माझा अंदाज आहे, म्हणून ते आलेलं नसावं. मग हे कोर्टाचा निकाल आमचे DOPT डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग सेंट्रल गव्हर्नमेंट ज्यांच्या अंडर माहिती अधिकार राबवणे अख्ख्या देशात त्यांना इतका आवडला की त्यांनी त्याचं ऑफिस ऑर्डर काढली किंवा सर्क्युलर काढलं, अख्ख्या देशात पाठवलं. आणि त्यात असं म्हटलं, मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठाने असं म्हटलंय नोबडी कॅन आस्क क्वेश्चन लाईक वाय. मूळ वर्डिंग फक्त व्हायचं होतं, यांनी सर्क्युलर काढताना लाईक व्हाय केला, मध्ये लाईक घुसडला. आणि म्हणजे काय व्हॉट, हाऊ, वेन, वेअर, हू सगळं बोंबललं. मग आमच्या लोकांनी अर्थ काय काढला, म्हणजे प्रश्नार्थक दिसलं की फेकायचं. मग 2010 मध्ये DOPTचे सेक्रेटरी यशदामध्ये आले होते. मी त्यांना भेटलो, त्यांना म्हणलं का हो तो लाईक शब्द कुठून आणला तुम्ही, मूळ याच्यात फक्त व्हायबद्दलच उल्लेख आहे, तुम्ही लाईक टाकल्यामुळे आता सगळेच प्रश्न उडाले, कुठून आणला तो. मला म्हणले आम्हाला वाटलंच नाही असं काही होईल, पण आता म्हणले एक काम करा पुरावे पाठवा की असं होतंय. मग एवढे पुरावे गोळा करून त्यांना आम्ही पाठवले. आणि मग 2011 मे मध्ये नवीन सर्क्युलर काढलं त्यांनी. आणि तेही सर्क्युलर दादू वरचं दाखवा. 2011च्या सर्क्युलरमध्ये त्यांनी असं म्हटलंय की काही लोकांना असं लक्षात आलंय की काही लोकांची अशी तक्रार आहे की तो लाईक शब्द मूळ जजमेंटमध्ये नव्हताच, तो त्याच्यामध्ये आल्यामुळं अनेकदा गैरसमज होत आहेत, म्हणून तो लाईक शब्द उडवला असे समजून ते सर्क्युलर वाचावे. म्हणजे फक्त व्हाय शिल्लक आहे त्याच्यामध्ये आता.
2009चं सर्क्युलर सगळ्या सरकारी कार्यालयात पोचलं होतं. 11चं सर्क्युलर कुठंच पोचलं नाही. म्हणजे 16व्या शतकात आग्र्याहून सुटका झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चालत 52 दिवसात महाराष्ट्रात पोचले. जेट युगामध्ये 2011ला दिल्लीतनं निघालेलं सर्क्युलर आज 14 वर्ष झाली तरी महाराष्ट्रात पोचत नाही. याचं एकमेव कारण इच्छा नाही. आणि त्यामुळे प्रश्नार्थक म्हणून कोणी फेकून देत असेल तर तुम्हाला ते सर्क्युलर त्यांना दाखवायला लागेल. म्हणावं व्हाय फक्त अलाउड नाही पण बाकीचं सगळंच अलाउड आहे, सर्क्युलर बघा. पण तरीही माझी आपल्याला पण विनंती आहे, कशाला या झमेल्यात पडायचं. फार पूर्वी इयत्ता 4थीमध्ये आम्हाला व्याकरणामध्ये विषय होता काय, प्रश्नार्थकचे होकारार्थी करा. ते परत गिरवावं लागेल. हे कोणत्या नियमाने केलं, प्रश्नचिन्ह नाही करायचं. हे ज्या नियमाने केलं त्या नियमाची प्रत मिळावी, पूर्ण विराम. कुठं आला प्रश्न इथं. आपल्याला आपली भाषा बदलायला लागेल, कारण त्यांच्याशी कशासाठी लढणार. आज माहिती आयुक्त कार्यालयांमध्ये परिस्थिती अशी आहे 2-2, 3-3 वर्ष लागत आहेत आणि 3 मिनिटं सुद्धा एका माणसाचं ऐकून घेतलं जात नाही. 3 वर्ष वाट पाहिल्यावर त्याची एवढी तरी किमान अपेक्षा असेल, मला 3 मिनिटं तरी ऐकतील. 1.5 मिनिटात त्याला म्हणतात हा कळलं चला बंद करा, चला पुढचं नेक्स्ट. ही आजची परिस्थिती आहे. त्यामुळे आता किती गोष्टींसाठी त्यांच्यापर्यंत जायचं, याला लिमिटेशन्स आहेत. माझं म्हणणं, प्रश्नार्थक विचारूच नका, तुम्ही त्याचं पूर्णविराम वाक्यात रूपांतर करा. स्किल आहे थोडं, पण फार अवघड पण नाही. 4थीत करत होतो आपण, ते नव्याने शिकून घ्यायला लागेल एवढाच विषय आहे. पण हे करा. आता थोडेसे येणारे काही जे विषय मी केले जे तुम्ही सगळीकडे करावेत अशी माझी तुमच्याकडे विनंती आहे. तो ACB काढा. भ्रष्टाचार निर्मूलन अण्णांचा अतिशय आवडता विषय. भ्रष्टाचार निर्मूलन कायदा झाला. त्याच्यामध्ये तरतूद अशी आहे की अँटी करप्शन डिपार्टमेंटला एक अधिकार असा आहे की जर कोणी तक्रार दाखल केली अँटी करप्शनकडं तर ते त्याची इंडिपेंडंट चौकशी करतील आणि त्यांना तो अधिकारी जर दोषी आढळला तर फक्त त्या संस्थेच्या किंवा त्या खात्याच्या प्रमुखांना अँटी करप्शन पत्र देईल की तुमचा अधिकारी आम्हाला दोषी सापडलेला आहे, त्याच्यावर खटला दाखल करायची परवानगी द्या. मुळातच खटला दाखल करायला परवानगी मागणं हाच एक विनोद आहे. पण चला एक क्षणभर मान्य करू. 2014ला सरकार आलं नवीन. ते म्हणले न खाऊंगा न खाणे दूंगा. म्हणलं आता हा भ्रष्टाचार निर्मूलन कायद्यात बदल करणार, हे परवानगीचं लफडं काढूनच टाकणार. उलट झालं. 2017मध्ये त्यांनी त्या कायद्यात एक नवीन कलम ऍड केलं आणि आताची पद्धत अशी आहे, भ्रष्टाचार म्हणजे ACB कडे, अँटी करप्शन ब्युरोकडे जर तुम्ही एखाद्या अधिकाऱ्यासंबंधातली पुराव्यानिशी जरी तक्रार दिली तरी ACB वर बंधन असं टाकलंय नवीन कायद्यात, त्यांनी चौकशी करायची नाही. त्यांनी ते पत्र उचलायचं, आपलं एक पत्र जोडायचं आणि संबंधित खात्याच्या प्रमुखाला ते पाठवायचं की बाबा रे, तुझ्या अधिकाऱ्याबद्दल अशी अशी तक्रार आमच्याकडे दाखल झाली आहे, चौकशी करू किंवा कसे याबद्दलचा आपला अभिप्राय मिळावा. ज्या खात्याच्या अधिकाऱ्याची तक्रार त्याच्याच वरिष्ठाला विचारणार, याची चौकशी करू का नको. बर, कायद्यात पुढे असंही म्हटलंय की 120 दिवसात त्यांनी त्याच्यावर निर्णय द्यायचा, हो किंवा नाही. पण कायदा करणारे इतके हुशार असल्यामुळे ते एक गोष्ट लिहायला विसरूनच गेले की त्यांनी काहीच कळवलं नाही 120 दिवसात, तर काय करायचं. बाकीच्या कायद्यांमध्ये सुओ मोटो परवानगी गृहीत धरली जाते, इथं काहीच लिहिलेलं नाही. त्यामुळे ACB असे बसतात हाताची घडी घालून, परवानगी मागितली येईल तेव्हा पाहू. 120 दिवस काय, 1200 दिवस झाले तरी परवानगीबद्दल काहीच येत नाही. मी 2021 साली एक अँटी करप्शन ब्युरो पुणेला, हे तुम्ही जिल्ह्यात करणं अपेक्षित आहे, एक माहिती अधिकारात अर्ज केला की तुमच्याकडे तक्रारी किती दाखल झाल्या, तुम्ही किती परवानग्या मागितल्या, त्यातल्या किती मिळाल्या, किती रिजेक्ट झाल्या आणि किती आज रोजी पेंडिंग आहेत.
2018, 19, 19, 20, 20, 21चे आकडे तुम्हाला समोर दिसत असतील. म्हणजे 4 आणि 5 70 प्रकरणातल्या 4 आणि 5 फक्त वर निर्णय झाला, हो किंवा नाहीचा निर्णय पण झालाय. उरलेल्या पेंडिंग 2-2 वर्ष, 2.5 वर्ष, 3-3 वर्ष. का? कायद्यात कुठं लिहिलंय? नाही केलं तर काय करायचं? म्हणून हे अख्ख्या महाराष्ट्रात हे रॅकेट एक्सपोज झालं पाहिजे की हे जे काही दुकानदारी चाललेली आहे की विभाग प्रमुख किंवा खाते प्रमुख किंवा त्या संस्थेचे प्रमुख हे आपल्या कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी परवानग्या नाही, ते अर्जच दाबून ठेवतात, काहीच करत नाहीत त्याच्यावर. आणि मग ते चित्र दिसतंय समोर, ते कसं भयंकर आहे बघा. तुम्ही आकडे बघितले 18, 19, 19, 20 आणि 20, 21 असे तक्रारींचे प्रमाण कमी होत गेले ना, कमी होत ना. काय म्हणतात माहिती का त्याचं उत्तर? बघा, आम्ही म्हणलं नव्हतं भ्रष्टाचार कमी झाला. कुठे आहेत तक्रारी? अरे तक्रार करून काहीच होत नाहीये लक्षात आल्यामुळे तक्रारी येत नाहीत, हे सोयीस्कर बाजूला ठेवून आता ह्याचा अर्थ असा काढला जातोय तक्रारीच नाहीत म्हणले. मग भ्रष्टाचार कमी झाला का नाही झाला तुम्हीच सांगा मला, असं वर्ण मलाच विचारतात. जाणवतंय आपल्याला भ्रष्टाचार कमी झाल्यासारखं? कुठेही भ्रष्टाचार कमी झाला नाही याचं एकमेव कारण ह्या अशा घाणेरड्या तरतुदी कायद्यांमध्ये आणलेल्या आहेत. अजून एक उदाहरण तुम्हाला दाखवणार आहे. आपल्याकडं सगळ्यात ओपेक एरिया, नॉन ट्रान्सपरन्सी आहे ती टोल नावाच्या विषयात. 2016ची गोष्ट आहे. 2016मध्ये सगळ्यात पहिला टोल रोड मुंबई पुणे एक्सप्रेसवे. त्या मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 2016मध्ये दादू एक ते पण आहे, 2016मध्ये दरड कोसळली. दरड कोसळल्यावर तो एक्सप्रेसवे बंद पडला. हे ट्रॅफिक जाम. संध्याकाळी ABP माझ्यावर चर्चासत्र. तिथं मी प्रश्न विचारला, मला बोलवलं होतं चर्चासत्रात. म्हणलं जबाबदारी कोणाची आहे मेंटेन करायची ते सांगा. पलीकडनं 2 राजकीय मंडळी होती, ती म्हणली कॉन्ट्रॅक्ट पाहायला पाहिजे. म्हणलं तुम्ही पण पाहिलं नाही का अजून कसं दिसतं ते? आम्हाला कधी बघायला मिळायचं? परत आलो, नेटवर पाहिलं, कॉन्ट्रॅक्ट काय नव्हतं, पण एक 2013 सालचं DOPTचं सर्क्युलर आहे. त्यात त्याने असं सांगितलंय की सगळी टोल कॉन्ट्रॅक्ट्स आणि प्रत्येक महिन्याला टोल किती वाहनं धावली हे सगळं वेबसाईटवर पब्लिश करायला सांगितलंय. दुसऱ्या दिवशी मी मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाडांना एक पत्र दिलं, साधं सेक्शन 18ची कंप्लेंट परत एकदा, की हे DOPTचं सर्क्युलर MSRDC PWD दोघंही इम्प्लिमेंट करत नाहीत, टोल कॉन्ट्रॅक्ट वेबसाईटवर नाहीत, टोल किती जमा झाला, किती वाहनं धावली, कुठलीच माहिती वेबसाईटवर नाही. माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाडांचं काय होतं मला माहीत नाही, कदाचित त्यांचं माझ्यावर का प्रेम असेल, मी त्यांचा माझा तसा फारसा कधी संबंधही नव्हता, पण मी त्यांना SMS पाठवला, एक साहेब तुम्हाला एक ईमेलनी सेक्शन 18ची कंप्लेंट केली, जरा प्लीज बघून घ्या. 11 वाजता माझी मेल गेली. दुपारी 3 वाजता त्यांनी डायरेक्ट ऑर्डर्सच काढल्या, सुनावणी फिनावणी काही नाही, ऑर्डर्स काढल्या. चीफ सेक्रेटरी महाराष्ट्र राज्य, ॲडिशनल चीफ सेक्रेटरी PWD, ॲडिशनल मॅनेजिंग डायरेक्टर MSRDC, की DOPTचं सर्क्युलर इम्प्लिमेंट करा 1 महिन्याच्या आत. काही झालं नाही 1 महिन्याच्या आत. मी त्यांना परत म्हटलं बघा साहेब सर्क्युलर सोडा, तुमचं पण ऐकेनं झालीत. मग अर्थातच इगो असतोच, त्यांनी लगेच हिअरिंग लावलं. चीफ सेक्रेटरी टू बी प्रेझेंट पर्सनली, हा मोठा अवमान असतो चीफ सेक्रेटरीला पर्सनली जाणं म्हणजे, तेही माझी चीफ सेक्रेटरी पुढं. मग मात्र चमत्कार घडला. 2 दिवसात MSRDC PWDनी 10,000 पानं वेबसाईटवर अपलोड केली. 10,000 सगळी टोल कॉन्ट्रॅक्ट टाकून दिली वेबसाईटवर. मुंबई पुणे एक्सप्रेसचं कॉन्ट्रॅक्ट तर 980 पानांचं होतं. ते वाचल्यावर तर अनेक झोल बाहेर आले. त्यातनं 1 लाख झाडं लावायला सांगितली होती मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर. 1 लाख पाहिली का हो कोणी? ती मधली ती सदाफुलीची रोपटी नाही बरं का, झाडं नाहीच. कारण कोण पाहते कॉन्ट्रॅक्ट म्हणले. पब्लिश झालं. हिअरिंगला गेलो, मी सांगितलं साहेबांना, म्हणलं हे बघा हे फक्त यांनी टोल कॉन्ट्रॅक्ट 2 दिवसापूर्वी टाकलेत, फिगर जाहीर करत नाहीत किती वाहनं धावली. त्यांनी सांगितलं फिगर जाहीर करा म्हणले दर महिन्याला, आणि याच्या पुढं म्हणले दर महिन्याला करायचं, परत ऑर्डर काढायला लावायची नाही. आणि मग ऑगस्ट 2016 पासून प्रत्येक महिन्याला महाराष्ट्रातल्या सगळ्या टोल नाक्यांची माहिती वेबसाईटवर यायला लागली. आत्ता सुद्धा तुम्हाला MSRDCच्या वेबसाईटवर जा, माहिती बघायला मिळेल. RTI सेक्शनमध्ये गेलात तर एक सहज तुम्हाला एक उदाहरणादाखल समोर दाखवलंय की कशी माहिती डिक्लेअर होते. त्याच्यामध्ये
टू व्हीलर सॉरी 4 व्हीलर किती, कार किती धावल्या, बसेस किती धावल्या, LCB किती, MCB किती, मल्टी ॲक्सेल किती, सगळ्यांची दिली आहेत, प्रत्येक टोल नाक्याची प्लस किती टोल गोळा झाला, सगळी माहिती दिली आहे त्यांनी. आणि ही दर महिन्याला पब्लिश होते. आणि याच्यात सुद्धा इतकी लबाडी आहे हो. मी आता मी आणलं नाही, पण तेही तुम्हाला सांगतो लबाडी अजून कशी करतायत. एक कॉलम आहे नॉन टोलेबल ट्रॅफिक किती गेला, नॉन टोलेबल. ही नॉन टोलेबल काय भानगड आहे, त्यामुळे एक्झम्प्ट आणि व्हायोलेशन्स म्हणजे टोल चुकवून गेलेली वाहनं एक्सप्रेस वेवर. प्रयत्न करून बघा एकदा, ते एवढं मोठं दांडुकं मध्ये असतं, टोल चुकवून जाणार कसा. एक्झाम कॅटेगरी मला मान्य आहे, मंत्री संत्री काय आमदार खासदार पोलीस अग्निशमन दल वगैरे यांना सुटका आहे. किती वाहनं जायची ती तरी एक्सप्रेसवेवरनं किती वाहनं जातील जाऊन जाऊन. अहो दररोज 10,000 वाहनं टोल न देता जातात, असं तो कॉन्ट्रॅक्टर आजही दाखवतोय. 10,000 वाहनं VIP रोज, म्हणजे तेवढंच काम आहे की जायचं यायचं एक्सप्रेसवेवर. म्हणजे व्हायोलेशन म्हणतो तो टोलमध्ये, याचा अर्थ तेवढा ब्लॅक मनी जनरेट करतो. आम्ही हायकोर्टात 2017 पासून, अर्थातच अजूनही ती केस सुरूच आहे. अभयओकांचं जेव्हा खंडपीठ होतं तेव्हा अभयओकांनी आदेश दिले होते कॅगला की याची आकडेवारीची सगळी वस्तुस्थिती तपासा आणि रिपोर्ट करा. त्यांची बदली झाली, नवीन बोर्ड आलं आणि कॅग सारख्या संस्थेने हायकोर्टाला बिनधास्त लिहून टाकलं आमच्याकडे वेळ नाही म्हणले हे असलं काहीतरी करायला. हायकोर्टाला असं जुमानत नाही अशी कॅग सारखी संस्था सुद्धा आहे. कारण का, त्यांना माहिती आपलं काहीच होत नाही. त्यामुळे हे टोलमध्ये प्रचंड झोल आहेत. वेबसाईटवरची आकडेवारी बघा, त्याच्या जे तुम्हाला झोल दिसतील त्याच्यावर क्वेश्चनिंग करायला सुरुवात करायला लागेल आम्हाला. त्यामुळे हे एक प्रकरण तुम्हाला दाखवलं. अजून एक प्रकरण मला तुम्हाला दाखवायचं, एक युनायटेड इंडिया इन्शुरन्स आहे बघा. काय झालं ती घटना पण सांगतो. माझा एक मित्र वकील आहे, तो मोटर व्हेकल ट्रिब्युनलमध्ये काम करतो. म्हणजे ॲक्सिडेंट झाला एखादा, तर एखाद्याला काही अपघात दुखापत झाली, मेला माणूस, थर्ड पार्टी इन्शुरन्स काढायलाच लागतो. तर हे मोटर व्हेकल ट्रिब्युनल नुकसान भरपाई जाहीर करतं. तर त्यांनी मला असं सांगितलं की म्हणले मोटर व्हेकल ट्रिब्युनल असा दृष्टिकोन घेतं की समजा तो व्हेकलमध्ये फिटनेस नसेल, त्या व्हेकलचा ड्रायव्हरकडे लायसन्स नसेल, अपघात झाला तरी म्हणले थर्ड पार्टीला पैसे मिळालेच पाहिजेत. आणि मग मोटर व्हेकल ट्रिब्युनल असं सांगतं की इन्शुरन्स कंपनीने पैसे द्यावेत अपघातग्रस्ताला आणि त्या ड्रायव्हर किंवा मालकाकडनं ते वसूल करावेत, कारण चूक त्याची होती. तो मला म्हणला इन्शुरन्स कंपन्या पैसे तर देतात अपघातग्रस्ताला पण वसुली करत नाहीत. मला म्हणलं तुम्ही RTI लावा. मी लावला 4ही सरकारी, युनायटेड इंडिया इन्शुरन्स, न्यू इंडिया इन्शुरन्स, ओरिएंटल इंडिया इन्शुरन्स, या चौघांनाही लावला. त्यातले दोघांनी सांगितलं अशी माहितीच नाही आमच्याकडं. एक म्हणले आमचे 40 ऑफिस आहेत, प्रत्येक ठिकाणी अर्ज करून माहिती मागा. फक्त युनायटेडवाल्यांनी दिली बुवा. ती जर बघितली तुम्हाला आता किती दिसेल त्यात मला माहीत नाही, त्या आकडेवारीवरून असं दिसतंय, मला वाटतं काहीतरी 15, 16, 16, 17, 17, 18ची 3 वर्षाची आकडेवारी येते. असं दिसतंय की 3 वर्षात मिळून त्यांनी 111 कोटी रुपये वाटले अपघातग्रस्तांना ह्या पर्टिक्युलर निर्णयापोटी. मिळवले किती, परत वसुली किती झाली? 7 कोटी. उरलेले 104 कोटी कोण देणार? सोपा उपाय आहे, कोण देणार काय? आपण. मोटर व्हेकल इन्शुरन्स सगळ्यांचा आहे, काढावाच लागतो. 2-2 रुपये वाढवले अख्ख्या देशातल्या प्रत्येक इन्शुरन्सकडे की झाले की 107 कोटी. त्याला काय वेळ लागतोय म्हणले. म्हणजे परत एकदा आपल्यावरच अन्याय. कुणीतरी चूक करतं, सरकारी खाती वसुली करत नाहीत आणि अन्याय आपण सहन करतो. हेही कुठेतरी उघडकीला आणणं आणि थांबणं गरजेचं आहे. अजून एक गोष्ट आपल्याला मला दाखवायची आहे, टोल कॉम्पेन्सेशनचा एक काढा. मगाशी टोलमध्ये तो राहून गेला मुद्दा. कोविड काळात 23 मार्चला मला वाटतं देशव्यापी लॉकडाऊन जाहीर झाला. सगळं स्टँडस्टिल, रस्त्यावर पण कोणी यायचं नाही. 26 मार्चला देशभर टोलबंदी जाहीर झाली. आता ज्या रस्त्यावर वाहनच धावत नाही त्या रस्त्यावर टोलबंदी हवी आहे कशाला? तेव्हाच मला संशयाला काहीतरी घपला आहे याच्यात. कारण याच्यापूर्वी एक घडून गेलंय. नोटबंदी आठवत असेल आपल्याला, मला वाटतं 8 का 9 नोव्हेंबरला नोटबंदी झाली 2016ला आणि 10 नोव्हेंबरला
सगळ्या भारतातल्या टोल नाक्यांवर हल्ला गोल्ला झाला पूर्ण. लोकांकडे पैसेच नव्हते द्यायला टोलचे. तेव्हा मिनिस्ट्री ऑफ सरफेस ट्रान्सपोर्टने असं जाहीर केलं की 30 नोव्हेंबरपर्यंत टोल मुक्ती, जाओ बिंदास. तेव्हाही मी माहिती अधिकारात अर्ज करून माहिती मागितली. त्याचं उत्तर असं आलं की त्या 20 दिवसाचे कॉम्पेन्सेशन सरकारने टोलवाल्यांना दिलं की आमच्यामुळे तुम्हाला बंद करायला लागला, म्हणून म्हणले 20 दिवसाचे तुम्हाला पैसे. मला आत्ताही तो डाऊट आला, कारण नसताना टोल बंद केलाय म्हटलं यांनी, परत कॉम्पेन्सेशनवर द्यायचा विचार आहे को काय. म्हणून मी समवेअर इन सप्टेंबर एक आपल्या राज्य सरकारला माहिती मागितली, MSRDCला, की तुम्ही ह्या टोल बंदीच्या काळातलं काही कॉम्पेन्सेशन वगैरे दिलं काय म्हणलं या टोलवाल्यांना. आणि ते खरं निघालं हो. त्यांचं उत्तर आलं, आम्हाला केंद्र सरकारचे आदेश आहेत म्हणले, कॉम्पेन्सेशन देऊन टाकायचं म्हणले यांना. आणि किती द्यायचं. त्या 22 तो काहीतरी मला वाटतं 20 एप्रिलला ती टोलबंदी मागं घेतली, म्हणजे त्या काहीतरी 25-26 दिवसाचे तर द्यायचेच, पण त्या गरीब बिचाऱ्याचा धंदा परत 90% पातळीवर येईपर्यंत, आधीच्या पेक्षा 90% पातळीपर्यंत त्याला कॉम्पेन्सेशन द्यायचं म्हणले. आणि आमच्या राज्य सरकारने लगेच मान्य केलं. आणि मग काय झालं, सरकारकडे पैसे कुठे आहेत द्यायला टोलवाल्याला उचलून. मग ते म्हणले काय हरकत नाही ना, पैसे नाही ना आपल्याकडं, त्याची मुदत वाढवू म्हणले, मुदत. आणि तिथं आहे का दादू खालपर्यंत गेलात तर एक्सप्रेसवेची मुदत 96 दिवसांनी वाढवली. 2030 संपणारे एक्सप्रेसवेचं त्याच्या पुढं 96 दिवस कर वसुली म्हणले. तुझे तेव्हा बुडले ना गरीबाचे, ते वसूल कर म्हणले. आणि त्या मुंबई पुणे एंट्री पॉइंटला 196 दिवसांनी वाढवली मुदत. 6.5-6.5 महिन्यांनी मुदत वाढवली. का तर त्या गरिबांचं, किती गरीब असतात होय टोल कॉन्ट्रॅक्टर बिचारे, हातावर पोट असलेली माणसं. मग त्यांना या करोना काळात एवढं नुकसान कसं परवडेल, म्हणून त्यांना नुकसान भरपाई दिली सरकारने. बाकी सगळे आपण इतके श्रीमंत होतो करोना काळात, त्यामुळे आपल्याला गरजच नव्हती कोणाला नुकसान भरपाईची. उर्वरित कोणाला नुकसान भरपाई दिल्याचं आठवतंय का हो. तो कोणाचं नुकसान नाही झालं करोना काळात, सगळ्यांचं नुकसान झालं. छोट्या व्यापाऱ्यांपासून मोठ्या उद्योगधंद्यांपर्यंत सगळ्यांचं नुकसान झालं. पण या गरीब बिचाऱ्या मुठभरांनाच फक्त नुकसान भरपाई मिळाली. हे उघडच होत नाही, म्हणून या गोष्टी माहिती अधिकारात मागायची वेळ येते. माझं तुम्हाला हात जोडून विनंती अशी आहे की हे सगळं तुम्ही जिथे जिथे तुम्हाला असं वाटेल की काहीतरी गडबड आहे तिथं माहिती अधिकारात पर्सुएशन करा. अजिबात पाठपुरावा सोडायचा नाही. आणि हे जर तुम्ही बाहेर काढलं, आणि दुसरं, माहिती अधिकारात आलेली माहिती स्वतःकडे ठेवून बसू नका. माहिती हा बॉम्ब आहे, तो फुटतोच. स्वतःकडे ठेवून बसलात तर तुमच्या इथंच फुटेल आणि तुम्ही जाल. मारतात ते त्याच्यासाठी मारतात, लक्षात ठेवा. तुम्ही आल्या आल्या तो पहिला बॉम्ब टाकून द्यायचा, म्हणजे पब्लिसिटी करून टाकायची त्याची. कोणाला मारणार. आज तुमच्या पुढे जिवंत उभा आहे तो त्या कारणामुळे आहे. मी ठेवतच नाही माझ्याकडे काही, आलं की लगे फेकून देतो. जाऊ द्या म्हणले, कळलं एकदा जनतेला की माझं काय करणार, काहीच नाही करू शकत. आणि त्यामुळं अण्णा जसं म्हणले तसं प्रामाणिक हेतू आणि निष्कलंक चारित्र्य या 2 गोष्टीच्या जोरावर RTI कार्यकर्ता हा अख्खं डिपार्टमेंट, वेळ पडली तर अख्खं सरकार हलवू शकतो. एवढी फक्त जाणीव ठेवा. माझी खात्री आहे अण्णांनी जसं विश्वास तुमच्यावर व्यक्त केला आहे, तुमच्यापैकी प्रत्येक जण हा कुठंतरी एक दिवा नक्की होईल या सोसायटीमधला. आणि तसे तुम्ही प्रत्येकजण दिवे व्हावेत याकरता परमेश्वराची प्रार्थना करतो. परत एकदा अण्णांना वंदन करतो आणि आपली रजा घेतो. थँक्यू व्हेरी मच. एकच जाता आता सांगणार आहे, मी जे तुमच्याशी बोललो माहिती अधिकार कायदा अतिशय सोप्या शब्दात प्रश्नोत्तर स्वरूपात, आणि हे इतर सगळ्या डिपार्टमेंटचे नियम काय आहेत ते, सेवा हमी कायदा, दप्तर दिरंगाई कायदा, ह्याच्या सकट सगळ्याचं मी एकत्र एक पुस्तक केलंय. राजहंस प्रकाशनने ते प्रकाशित केलंय. ग्राहक राजा सजग हो या नावाचं. मी आत्ता माझ्यावर एक 15-20 कॉपी काय आणल्यात. जेवणाच्या सुट्टीमध्ये कोणाला हवं असेल तर ते माझ्याकडनं घेऊ शकतात, कारण जेवणानंतर मात्र मला जरा पुण्याकडे जायला लागेल. थँक्यू व्हेरी मच. खरोखर सर तुम्ही शब्दानं माणसे घडवता.
शब्दानं माणसं तुम्ही पेटवता. शब्द म्हणजे तुमचे क्रांती आहे. तेज तुमचे आहे सूर्य चंद्राहूनही जास्त. तेज तुमचे आहे चंद्र सूर्याहूनही जास्त. तुमच्या बोलण्याच्या शब्दातच आहे संपूर्ण जीवनाचे शास्त्र. खरोखर आमच्या कार्यकर्त्यांना ग्राउंड पातळीवर पुण्या पद्धती